राज्यातील 29 महापालिकांच्या रणधुमाळीत जागा वाटपाचं घोंगड अद्याप भिजत पडलंय। भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात ठाण्यावरून मोठा पेच निर्माण झालाय। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही युतीचा फॉर्म्युला अद्याप ठरेनासा झालाय। यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वबळाची भाषा करत महायुतीच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे। ठाण्यात मध्यरात्री 4 वाजेपर्यंत चाललेली खलबतं का निष्फळ ठरली आणि भाजप आमदारांनी शिवसेनेला दिलेला शेवटचा इशारा नक्की काय आहे, जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर पासून सुरू झाली असून 30 डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। मात्र शेवटचा टप्पा जवळ आला असला तरीही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाहीये। विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे। काल रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली, पण पहाटे 4 पर्यंत चाललेली ही बैठक कोणताही तोडगा न निघताच संपली। भाजपने ठाणे आणि कल्याण महापालिकेत वाढीव जागांची मागणी लावून धरली असून आमदार संजय केळकर यांनी शिंदे गटाला थेट अल्टिमेट दिल्याने युतीमध्ये तणाव वाढलाय। दुसरीकडे महायुतीमधील तिसरा मोठा घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत सावध पवित्रा घेतलाय। मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार बहुतांश महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे आपले उमेदवार रिंगणात उतरवू शकते। नाशिक आणि नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाजूला सारून शिवसेनेसोबत जाण्याचे संकेत दिलेत, ज्यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। आता या सर्व घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झालाय। जागा वाटपाबाबतचा हा पेच सुटणार की बंडखोरी होणार याचं चित्र 30 डिसेंबरच्या शेवटच्या तासापर्यंत स्पष्ट होईल। महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपाबाबत गुप्तता पाळली जात असून शेवटच्या दिवशीच उमेदवारांची यादी जाहीर करण्याची रणनीती आखली आहे। जागा वाटपा हा पेच सुटणार की बंडखोरी होणार याचं चित्र 30 डिसेंबरच्या शेवटच्या तासापर्यंत स्पष्ट होईल। महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपाबाबत गुप्तता पाळली जात असून शेवटच्या दिवशीच उमेदवारांची यादी जाहीर करण्याची रणनीती आखली गेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन्मानजनक तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला असला तरी सुद्धा स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना आमने-सामने उभे ठाकल्याने यंदाची महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंजक होणार आहे हे निश्चित। इकडे पुण्यामध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी असा संघर्ष होणार असल्याचं आता स्पष्ट होतंय, त्यावरही अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची बातमी इतरांना नक्की शेअर करा।